माँ बहीणच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये जया आणि सुषमा रेखाला विचारतात की हे सगळं प्रकरण नक्की झालं कसं. रेखा घडलेली एक एक गोष्ट त्या दोघींना सांगते. आपण हे सगळं प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचवायचं नाही हे त्या तिघींमध्ये ठरतं. रेखाला एक आयडिया येते. आपण यांची डेड बॉडी ब्लँकेटमध्ये गुंडाळून नाल्यामध्ये फेकू. पण सुषमा या आयडियाला रिजेक्ट करते, कारण गुप्ता आंटी आपल्या नवऱ्याचा शोध नक्की घेणार. दुसऱ्या दिवशी सकाळी गुप्ताजींची बायको त्यांची सगळ्यांकडे चौकशी करताना दिसते. मॉर्निंग वॉकला गुप्ताजी आले नाही म्हणून त्यांचे मित्र देखील त्यांची विचारपूस करताना दिसतात. गुप्ताजींना एक मुलगा आणि एक मुलगी असते. गोल्डीचं लग्न 2 दिवसांवर आलेलं असतं. घरामध्ये तिच्याच लग्नाची गडबड चालू असते. गुप्ताजींची बायको त्यांना कंटिन्यू कॉल करताना दिसते, पण त्यांचा फोन रेखाच्या घरी असतो. इथे फोनची रिंग कंटिन्यू वाजत असते. तेव्हा सगळ्या जणी फोन शोधायला लागतात. गुप्ता आंटींना फोनचा रिस्पॉन्स भेटत नसल्याने त्या गुप्ताजींना ऑडिओ मेसेज करतात की मला माहिती आहे काल रात्री झालेल्या भांडणामुळे तुम्ही निघून गेला आहात. गुप्ताजींना धमकी देतात, जिथं असाल तिथून निघून या. मुलीच्या सासरकडची मंडळी येणार आहेत. लग्नाचे सगळे कार्यक्रम आजपासून चालू होणार आहेत. दुसऱ्या दिवशी जया घराबाहेर आपल्या सासऱ्यांसोबत फोनवर बोलताना दिसते. तेवढ्यात तिथे एक इन्स्पेक्टर येतो. जयाला बघून तो तिची चौकशी करायला चालू करतो. जया घाबरत घाबरत त्याला उत्तर देत असते. जयाला जास्तच घाबरलेलं बघून महेश्वरी आपली ओळख सांगतो. महेश्वरी म्हणजे जयाच्या लहानपणीचा मित्र असतो आणि तसंच गुप्ता आंटींचा भाऊ देखील. महेश्वरीला जया लहानपणीपासून आवडत असते, पण जया त्याला आपला एक चांगला मित्र मानत आलेली असते. त्याच दिवशी रात्री गुप्ताजींच्या घरी जगराता असतो. कॉलनीमधील सगळे लोक त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असतात. याच गोष्टीचा फायदा घेत रेखा, जया आणि सुषमा गुप्ताजींची बॉडी आता बंदोबस्त करायला न्यायला पाहिजे हे ठरवतात. तेवढ्यात गुप्ता आंटींचा परत व्हॉइस मेसेज येतो. आज मुलीच्या लग्नाचा जगराता आहे. यापुढे मी तुम्हाला कधी काही नाही बोलणार. जर तुम्ही नाही आलात तर पंख्याला लटकून जाईल, अशी इमोशनल मेसेज त्या पाठवतात. आता गुप्ताजींची बॉडी उचलायची म्हणून तिघी त्यांच्या जवळ जातात, पण त्या तिघी जोरात घाबरून ओरडतात. त्यांच्या समोर असं काही दृश्य असतं की ते बघून त्यांच्या पायाखालची जमीन सरकते. जसं त्या गुप्ताजींना हात लावायला जातात तसं गुप्ताजी जोरात शिंकतात आणि त्यांची हालचाल चालू होते. त्या तिघींनाही कळून चुकलेलं असतं की आपण आत्तापर्यंत ज्याला मेलेलं मानत होतो ते गुप्ताजी तर जिवंत आहेत. आता त्यांची भीती अजूनच वाढते. गुप्ताजींचा मोबाईल सुषमाकडे असतो. ती त्यांचा मोबाईल चेक करते तर कळतं की गुप्ताजी स्वतः त्यांच्या घरी आलेले नव्हते, तर रेखाने त्यांना मेसेज करून बोलावलं होतं. हे ऐकून जयाला राग अनावर होतो आणि ती रेखाला जाब विचारू लागते की रात्रीच्या वेळी तू गुप्ताजींना घरी का बोलवलंस. यावर रेखाने न पटणारं उत्तर दिलं की मी खूप बोर झाले होते म्हणून पत्ते खेळण्यासाठी मी त्यांना घरी बोलवलं. या उत्तरावर कोणालाच विश्वास बसला नाही. या सगळ्या ड्रामामध्ये अजून एक गोष्ट समोर आली, ते म्हणजे सुषमा सुकुमारची मुलगी नाही. सुकुमारच्या मृत्यूनंतर कित्येक वर्षांनी रेखाने सुषमाला जन्म दिला होता. या गोष्टींवरूनच कळतं की आपला नवरा गेल्यानंतर कित्येक रहस्य गोष्टी रेखाच्या आयुष्यात होत्या. घडलेला प्रसंग बघून जया रेखावर आवाज चढून जाब विचारते की कोणत्या कारणाने तू गुप्ता अंकलला घरी बोलवलंस. अखेर शेवट रेखाला खरं सांगावंच लागलं. रेखाने वाईन शॉपमधून 4-5 लाखांची गडबड केलेली असते. प्रॉब्लेम हा होता की गुप्ताजी वाईन शॉपच्या मालकाचे अकाउंटंट होते आणि त्यांना रेखाच्या या चोरीचा अंदाज आला होता आणि गुप्ताजींनी रेखाला धमकी दिली होती की ते लवकरात लवकर रेखाची चोरी मालकासमोर आणणार. रेखा 2 दिवसातच पैशांची सोय करणार होती, पण तोपर्यंत गुप्ताजींचं तोंड गप्प करावं लागणार म्हणून रेखाने त्या रात्रीच सापळा रचला. पत्तीच्या निमित्ताने रेखाने गुप्ताजींना घरी बोलवलं. रेखाला बघताच गुप्ताजी रेखासोबत जबरदस्ती करायला लागले. स्वतःला वाचवण्यासाठी रेखाने गुप्ताजींना जोरात धक्का दिला.
ज्याने गुप्ताजींची ही हालत झाली. गुप्ताजींना काहीही करून 2 दिवसात लपवायचे होते. हे सगळं ऐकून जयाचा राग अजून अनावर होतो. ती आपल्या आईला साथ देण्यास नकार देते आणि तिथून निघून जाते. मला या पापाची भागीदारी व्हायची नाही हे स्पष्ट सांगते. पण जयाचा वीक पॉईंट बघत रेखा जयाला बोलते की तुला देखील 5 लाखांची गरज आहे ना. माझ्याकडे 2 दिवसात जसे पैसे येतील मी तुझी मदत करेन. आपल्या आयुष्यात असलेली बाळाची कमी भरून काढण्यासाठी जयाला IVF करायची असते. आता रेखाने दिलेला हा मदतीचा हात जया स्वीकारेल की तिच्या विरोधात जाईल हे आपल्याला नेक्स्ट एपिसोडमध्ये पाहायला भेटेल. त्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.